सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण श्वास घेतो, पाणी पितो, अन्न खातो आणि आकाशाखाली जगतो. पण कधी विचार केला आहे का, हे सर्व एका दिव्य तत्वज्ञानावर आधारलेले आहे. पृथ्वी आपो नलो वायू ख मनो बुद्धी रेवेच ही एक श्लोक आहे. श्लोकाची ओळ म्हणजेच संपूर्ण सृष्टीची रचना. पृथ्वी देते स्थैर्य, जल देते जीवन, अग्नी देतो ऊर्जा, वायू देतो प्राण आणि आकाश देते चेतना. या पंचतत्वापासून बनलेला आहे मानव देह, निसर्ग आणि संपूर्ण विश्व. आज जाणून घेऊया पंचतत्वाचे अद्भुत महत्त्व, जे पुराणामध्येही स्पष्टपणे सांगितलेले आहे. ही पाचही तत्वे पंचमहाभूते भगवंतांनी स्वतः सांगितलेली आहे, पुराणांनी मान्य केलेली आहे आणि निसर्गाने सतत शिकवलेली आहेत. मानव देह हा केवळ मांस अस्थिचा पुतळा नाही, तो पंचतत्वाचा पवित्र संगम आहे. जेव्हा ही पंचतत्वे संतुलित असतात तेव्हा जीवन आरोग्यपूर्ण होते, मन शांत होते आणि आत्मा प्रकाशमान होतो. आपल्याला प्रश्न पडतो, पंचतत्व म्हणजे काय? पंचतत्व म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचतत्वे आहेत. ही पंचमहाभूते निसर्गाची मूलतत्वे पण आहेत, मानव देहाची रचना आणि आध्यात्मिक उन्नतीची पायरी आहेत. पुराणानुसार संपूर्ण सृष्टीची निर्मिती या पंचतत्वाच्या संयोगातून झालेली आहे. कोणत्या पुराणात आपल्याला त्याचं महत्त्व मिळतं? विष्णू पुराण आणि भागवत पुराण सृष्टी निर्मितीत पंचतत्वाचा आधार सांगतात. लिंग पुराण म्हणतं पंचतत्वाचा समतोल म्हणजे शिवतत्वाची प्राप्ती. मत्स्य आणि वायू पुराणामध्ये यज्ञ, संस्कार, प्रलयाच्या वर्णनात पंचमहाभूताचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे. पहिलं तत्व आपण बघूयात आता, पृथ्वी तत्व. पृथ्वी म्हणजे काय? स्थैर्य, पोषण, सहनशीलता. आपले अन्न, देह, हाडे हे सर्व पृथ्वी तत्वावर आधारित आहेत, म्हणूनच पृथ्वीला माता मानलेले आहे. जल म्हणजे काय? जीवन आणि शुद्धी. संस्कारातील स्नान, अभिषेक हे जलाशिवाय अपूर्ण आहेत. पाणी जपणे म्हणजे जीवन जपणे. गंगा, यमुना, सरस्वती ह्या पवित्र नद्या, नद्याचं पाणी म्हणजे पवित्र असतं आणि ह्या नद्या पवित्रता आहेत, पवित्र नद्या आहेत. अग्नी ऊर्जा, पचन, परिवर्तन. यज्ञातील अग्नी देवापर्यंत आहुती पोहोचतो, घरातील दिवा अंधार दूर करतो. वायू तत्व प्राण आणि गती, श्वासाशिवाय जीवन नाही आणि योग, प्राणायाम वायू तत्व संतुलित करतात. आकाश तत्व बघूयात आपण. आकाश म्हणजे काय? अवकाश, शांतता, चेतना. मंत्रोच्चाराचा प्रभाव आकाश तत्वामुळेच वाढतो. ध्यानात मन शांत होतं. मानव देह हा पंचतत्वाचा पवित्र संगम आहे. आयुर्वेदातील वात, पित्त, कफ हे पंचतत्वावरच आधारित आहेत. पंचतत्वाचा सन्मान म्हणजे निसर्गाचा सन्मान. समायत पिंडे तत ब्रह्मांडे म्हणजेच काय? जे शरीरात आहे तेच विश्वात आहे. निसर्ग जपा, पाणी वाचवा, अग्नीचा आदर ठेवा, हवेची शुद्धता राखा आणि आकाशासारखं विशाल मन ठेवा. आपली संस्कृती ही आपली परंपरा तर आहेच आहे, त्यासोबतच हजारो वर्षांची तपश्चर्या, ऋषीमुनींचं ज्ञान आणि निसर्गाशी जोडलेलं जीवनतत्व. आणि आज आपण पंचतत्वाचे महत्त्व जाणून घेतले. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, जर या शब्दात तुम्हाला तुमची मुळे जाणवली असेल, व्हिडिओला मनापासून लाईक करा, नक्की द्या. कारण तुमचा एक लाईक आणखी एक असे संस्कृती प्रधान विचार मांडण्याची ऊर्जा देतो. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबापर्यंत आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून भारतीय संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा जगभर प्रकाशमान होईल. कारण ही केवळ माहिती नाही, ही आहे आपली ओळख.
संपूर्ण सृष्टी ज्या 5 तत्वावर उभी आहे तीच पंचतत्वे आणि पंचतत्वे आपल्या जीवनाचा श्वास आहेत. पंचतत्वाचे सन्मान म्हणजे जीवनाचा सन्मान. जगभर संस्कृतीचा जयघोष होऊ दे. जय परंपरा, जय संस्कृती, जय भारत.